बोल्लोबा काका, बोल्लोबा काकांचा मृत्यू झाला. आपल्या तुकाराम महाराजांचे वडील इंद्रायणीच्या काठी त्या ठिकाणी सर्वांनी त्यांना अग्नी दिला. घरी आले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सावडणं झालं. आस्ती घेऊन घरी आले. आस्ती घरामध्ये ठेवलेल्या तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं. डोळ्याच्या कडा पाण्यानं भरलेल्या. महाराज आपल्या बायकोला म्हणतात, जिजाबाईंना आवली म्हणायची. आवली, आवले, आवले, वारीला जायचंय. आवले, वारीला जायचंय. तुकाराम महाराज कधी वारीला जायला विचारत नव्हते, पण पहिल्यांदाच आपल्या बायकोला त्यांनी विचारलं, आवले वारीला जायचंय. आवलीनं चमकून त्यांच्याकडे पाहिलं. तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी. शांतपणे आवलीला विचारत होते, आवले वारीला जायचंय. जिजाबाई म्हणाल्या, काय चाललंय तुमचे? 5 दिवस झाले वडील वारले. आता नंतर 10वा आला. 10व्यानंतर 13वा आला. लोक काय म्हणतील? महाराज काहीच बोलले नाही. तसेच पांडुरंगाच्या देवळामध्ये गेले. पांडुरंगाच्या मूर्ती समोर बसले. शांतपणे बसून होते. वारी जवळ आली आहे, वारीला जायचंय, काय करावं? मोठा प्रश्न होता. सगळे भक्तजन मंदिरामध्ये जमा झाले. महाराजांच्या चेहऱ्याकडे सगळेजण पाहत होते. महाराजांना समजून सांगत होते, महाराज जे ज्याला जन्म घेतात त्याला एक दिवस जायचंच आहे, काय करावं? शेवटी महाराज सगळ्यांना म्हणतायत, वारी जवळ आली रे, मला वारीला जायचंय. सगळे लोक चमकून द्या महाराजांकडे पाहू लागले. हे काय, वडील मारलेत आणि महाराजांना वारीला जायचंय. महाराज रात्रभर मंदिरामध्ये बसून होते. त्यांचा एक भक्त शिवजी कासार त्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं, रामेश्वर शास्त्रीकडे जा आणि त्यांना म्हणा महाराजांनी बोलावलंय. रामेश्वर शास्त्री कोण? ज्या रामेश्वर शास्त्रींनी तुकाराम महाराजांचा विरोध करून गाथा इंद्रायणीमध्ये बुडायला लावली होती, ते रामेश्वर शास्त्री. आणि जेव्हा त्यांना दृष्टांत मिळाला, त्यांना तुकाराम महाराजांचं स्वरूप कळालं, तेव्हा त्यांचे भक्त झाले आणि त्यांची आरती लिहिली ते रामेश्वर शास्त्री. शिवजी कासार रामेश्वर महाराजांच्या घरी गेला, वाड्यावर गेला. बाहेर चोपदार उभा होता. चोपदाराला सांगितलं, तुकाराम महाराजांनी बोलवलंय. चोपदारांना आवाज दिला, मालक. रामेश्वर शास्त्री उठले. त्यांनी बाहेर पाहिलं. त्यांना शिवजी कासार दिसला. त्यांनी ओळखलं की मला माझ्या मालकाचा निरोप आलाय. लक्षात घ्या, माझ्या मालकाचा निरोप आलाय. मालक कोण? एवढ्या मोठ्या माणसाचा ज्याचे 4 वेद पुराण सर्वांचा अभ्यास झालेला आहे, तो तुकाराम महाराजांना मालक मानतोय. लक्षात घ्या. पगडी खाली ठेवून दिली, पगडी देखील घातली नाही. अनवाणी पायानं तसे तुकाराम महाराजांकडे गेले. तुकाराम महाराज त्या ठिकाणी तुळशी वृंदानापाशी बसून होते. डोळ्यामध्ये अश्रू आलेले. शास्त्रींना म्हणाले, शास्त्री वारीला जायचंय, काही उपाय सांगा. शास्त्रींनी धडक महाराजांच्या पायावर लोटांगण घेतलं आणि महाराजांना म्हटले, महाराज 4 वेदांचा अभ्यास झाला, पुराणांचा अभ्यास झाला. जे 4 वेदांचा अभ्यास झाला, पण 5वा वेद तर तुम्ही लिहिला, ती म्हणजे गाथा. 5वा वेद तुम्ही लिहिला. आणि महाराज मी तुम्हाला काय सांगणार उपाय? महाराज लक्षात घ्या, जो शब्द तुम्ही बोलणार ते सत्य, ते प्रमाण आहे. तुम्ही जे वागाल ते पांडुरंगाला मान्य आहे. आणि तुम्हाला आम्ही काय उपाय सांगणार? शास्त्रीजींनी नमस्कार केला आणि निघून गेले. महाराजांनी काय केलं? ज्या अस्थी घेतलेल्या होत्या त्या अस्थींचा तो कुंड उचलला. त्या ठिकाणचा ते माठामध्ये कशामध्ये फडक्यामध्ये बांधून घेतल्या आणि तडक पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले. इंद्रायणी आपलं चंद्रभागेमध्ये स्नान केलं. चंद्रभागेमध्ये स्नान करून अस्थी धुतल्या आणि वाळवंटावर म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटी बाहेर आले. बाहेर आले तर पाहतात काय, समोर जगाचा मालक परमपिता परमेश्वर पांडुरंग समोर उभा आणि समोर त्यांच्या पुढे थोडं पुढे आई साहेब उभ्या होत्या, रुक्मिणी. पांडुरंगाने विचारलं, महाराज नेमके वारीला आलात का आस्ती धुवायला आलात? बघा पांडुरंग कशी परीक्षा घेतो. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला हात जोडले. डोळ्यामध्ये पाणी आलेलं आणि पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा
अरे तू तर सर्व करता करविता आहेस, तू तर सगळंच जाणतो. तुलाच माहितीये मी वारीला आलो का आस्ती धुवायला आलो. विठ्ठलाच्या डोळ्यामध्ये देखील त्यावेळेला पाणी आलं. विठ्ठलाच्या डोळ्यामध्ये, परमपिता परमेश्वराच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येतं. तो भाव तुकाराम महाराजांच्या ठाई होता. हे सगळ्यात महत्वाचं. विठ्ठलाला माहिती होतं की तुकाराम महाराजांचा माझ्यावर काय भाव आहे, पण हे वेगळं स्वरूप होतं. पांडुरंगाला प्रणाम केला आणि महाराज गावात आले. आता गावात आले तुम्हाला सगळं माहिती आहे भावकी कशी असते. अरे सुतकामध्ये हा माणूस पंढरपूरला गेला, याला अक्कल आहे का? इथपर्यंत अक्कल काढणारे लोक, ज्याला कवडीची अक्कल नसते तो कोणाची अक्कल काढील सांगता येत नाही. पण यामध्ये जो स्थिर भाव तुकाराम महाराजांमध्ये आहे तो मिळवायला खूप उशीर लागतो. आपण तर लगेच शीघ्रकोपी असतो. कोणी काही बोललं की त्यांनी एक शिवी दिली की आपली दुसरी शिवी टाकली, इतकी घाई असते आपल्याला. मी शिव्यांच्या बाबतीत तुम्हाला एक गंमत सांगतो. शिवी काय असते नीट लक्ष द्या. समजा एखाद्याने तुम्हाला शिवी दिली, शिवी दिल्यावर तुमच्या डोक्यात काय येतो? राग येतो. काय येतो? राग येतो. आणि लगेच तुम्ही काय म्हणता, याच्यापेक्षा भारी शिवी आपण याला देऊ, याच्यापेक्षा भारी शिवी देऊ. याचा अर्थ काय होतो कळला तुम्हाला? त्यानं दिलेली शिवी तुम्ही स्वीकारली, त्यानं दिलेली ती शिवी तुम्ही स्वीकारली आणि स्वीकारली. याचा आता मी शिव्या देणार. हा मंच, हा व्यासपीठ फार पवित्र आहे आणि मला ते वचन तोंडात आणायचे पण नको. पण जर एखाद्याने टिंब 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 ती शिवी दिली आणि ती शिवी तुम्ही स्वीकारली, याचा अर्थ काय झाला? तू दिलेली शिवी अगदी बरोबर आहे, मी स्वीकार करतो. लक्षात आलं? आणि जर तुम्ही ती शिवी स्वीकारली नाही तर ती शिवी कुठे राहणार? सांगा कुठे राहणार? ज्यानी दिली त्याच्याकडे राहणार. याचा अर्थ असा होतो बाळांनो, कुणी शिव्या देऊ, कुणी रागानं बोलू, लक्ष देऊ नका, लक्ष देऊ नका, त्या शिव्या स्वीकारू नका. कारण की दिलेली शिवी कायम तुमच्या डोक्यात बसते. विचार करा, एखाद्या विषयीचा राग आलाय, तो राग आठवडा झालाय, महिना झालाय, वर्ष झालाय, तरी डोक्यातून जाय ना. अरे बाबा, तुझ्या डोक्यात ईश्वर राहायला पाहिजे होता, तो फालतू राग डोक्यात ठेवला. कळतंय तुम्हाला राग किती वाईट असतो? महाराज घरी आले. लक्षात घ्या, लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे रे. सगळ्या भावकीनं, सगळ्या नातेवाईकांनी महाराजांना नावं ठेवली. एक 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 गंमत सांगतो तुम्हाला. मला एक सांगा, समजा बालम टाकून एखादं कुत्र कुठे निघालं? अहमदनगरला. कुठे निघालं? अहमदनगरला. आता मला सांगा, बालम टाकून एखादं कुत्र अहमदनगरला निघालंय, त्याला वाघ भेटणार आहे गो? भेटणार आहे का? बिबट्या चुकून उकून, पण बिबट्याही भेटणार नाही. आणि कोल्हा त्याला घाबरून पळून जाईल, कोल्हा त्याला घाबरून पळून जाईल. मग कुत्र्याला भेटतं कोण? कुत्र्याला भेटतात त्याचेच नातेवाईक. कुत्र्याला कोण भेटतं? त्याचेच नातेवाईक. त्याला तोडतात कोण? त्याचेच नातेवाईक. त्याला शिव्या कोण देतात? त्याचेच नातेवाईक. दादा, ही भावकी फार वाईट असते. ही तुकाराम महाराजांना पण होती, ही तुकाराम महाराजांना पण होती. पण महाराजांनी या भावकीकडे लक्ष दिलं नाही. जी आराधना पांडुरंगाची करायची होती, पांडुरंगाच्या चरणावरची वृत्ती स्थिर करायची होती, तेवढं महाराजांनी केलंय. रामेश्वर शास्त्री दहाव्याला आले आणि दहाव्याला आल्यानंतर रामेश्वर शास्त्रींनी तुकाराम महाराजांना सांगितलं, वडिलांच्या अस्थी घेऊन या आणि त्या धुवून आणा. महाराजांनी त्या अस्थी रामेश्वर महाराजांच्या हातामध्ये दिल्या आणि सांगितलं, महाराज, सगळ्या तीर्थांची जी मालकीन आहे चंद्रभागा, तिच्यामध्ये या अस्थी धुवून आणल्या. बघा, रामेश्वर शास्त्रींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. लक्षात घ्या, त्या ठिकाणी जो शास्त्री पूजा करणार आहेत त्यांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हटले, तुम्ही मला प्रमाण मागत होते त्या दिवशी, तुम्ही मला प्रमाण मागत होते. अरे, ज्या 4 वेदानंतर ज्यांनी 5वा वेद लिहिला त्या व्यक्तीला प्रमाण देण्याचं काय गरजच नाही. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी रामेश्वर शास्त्रींना बाजूला घेतला आणि सांगितलं, हे माझं काही नाही, हे माझं काही नाही. ही सगळी काही सगळं काही, सगळ्या गोष्टी ज्या ठरवल्या गेल्या त्या पांडुरंगाने ठरवल्या. मी अनेक वेळेला म्हणतो, एक गोष्ट मला विद्यार्थ्यांना सांगायची. एक कविता होती विदा करंदीकरांची, टू सी तुकाराम शेक्सपियर केम. तुकाराम महाराजांच्या भेटीला शेक्सपियर आला.
तुकाराम महाराजांच्या भेटीला शेक्सपियर आला आणि शेक्सपियरने सांगितलं, महाराज तुम्ही जे विटेवर पाहिलं ते आम्ही कुणीच नाही पाहिलं. महाराज म्हणतात, शेक्सपियर जेवढं काही मी लिहिलं, तुला जे काही वाटतं, आयुष्यभर एवढं सगळं काही करून माझी पाठी कोरीच राहिली, असं कोण म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून लक्षात घ्या, माणसाची वृत्ती कशी असावी? सात्विक असावी. आणि सात्विक वृत्ती निर्माण करण्यासाठी प्रथमतः शाकाहार पाहिजे, सात्विक आहार पाहिजे. म्हणजे मांसाहार नको, मांसाहार नको, सात्विक आहार पाहिजे. दुसरी गोष्ट कोणती पाहिजे? तर ती संत संगती पाहिजे. कोणती पाहिजे? संत संगती पाहिजे. चांगल्या माणसांच्या जवळ राहा, शिव्या देणाऱ्यापासून लांब राहा. अनेक लोक म्हणतात, काय महाराज, अहो कुणी कोणाची लायकी काढतो आजकाल. अरे जातो कशाला कोणापाशी? चांगल्या माणसापाशी जा ना, चांगल्या माणसापाशी जा, म्हणजे तुझी लायकी कुणी काढणार नाही. चांगल्या माणसांना मित्र करा ना. पण तसं होत नाही, तसं होत नाही. तर मित्रांनो, सात्विक आहार, संतांची संगत आणि हरिनाम, या 3 गोष्टी तुम्हाला सात्विक करू शकतात आणि तोच व्यक्ती ईश्वराला प्रिय आहे.